सावंतवाडी तालुक्यातील बांदा दाणोली मार्गावर विलवडे ग्रामपंचायत जवळ एक अपघात घडलाय। गोव्यातून पुण्याला परतणाऱ्या युवकांची अर्टिगा गाडी समोरून येणाऱ्या वाहनाने हूल दिल्यामुळे रस्त्याच्या खाली ओहळ्यात कोसळली। गाडी कोसळूनही सुदैवाने गाडीत असलेले 4 युवक बचावले आहेत। या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून या मार्गावरील अपघातामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। एवढा मोठा अपघात घडूनही केवळ दैव बलवत्तर म्हणूनच गाडीतील 4 जणांचे प्राण वाचले। स्थानिक युवकांनी धाव घेत मदत कार्य केले, मात्र गाडी ओहोळात पडल्याने ती बाहेर काढण्यासाठी उशिरा क्रेन आणण्यात आली। त्यानंतर गाडी बाहेर काढली गेली। या अपघाताने पुन्हा एकदा हा मार्ग चर्चेचा विषय बनला आहे। गेल्या वर्षी बांदा दाणोली मार्गात केवळ विलवडे वाफोली दरम्यानच 20हून अधिक अपघात घडले होते आणि एवढं होऊनही हे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे कोणतीही उपाययोजना नसणे ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे। वळणाच्या ठिकाणी रिप्लेटेड बसवण्याची मानसिकताही नसणे हे वाहन चालकांचे दुर्दैव की सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्दैव आहे, असा संतप्त सवाल वाहन चालक ग्रामस्थ विचारत आहेत। सध्या तर हा रस्ता ऐन पावसाळ्यात खणून नवीन करण्याचे काम पावसाळ्याच्या मुहूर्तावर सुरू आहे, त्यामुळे रस्त्याची अवस्था म्हणजे अपघाताची संख्या वाढवण्याचा प्रकार आहे। सध्या या 10 ते 15 दिवसात या मार्गांवरील 4 चाकी वाहनांचा 3रा अपघात। दुचाकी घसरून छोटे मोठे अपघात घडतात ते वेगळेच। या प्रकारातून एकच प्रश्न पडतोय, सार्वजनिक बांधकाम खातं कधीपर्यंत वाहन चालकांच्या जीवाशी खेळणार की कुणाचा तरी बळी घेतल्याशिवाय जागं होणार नाही? हा सवाल मात्र या निमित्ताने विचारला जात आहे।